राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील। राहुल गांधी यांचं एक वक्तव्य 2-3 दिवसापूर्वी संसदेमध्ये ते बोलताना अभिभाषण करताना एक वक्तव्य बोलले ते की हिंदू हे अहिंसक आहेत, हिंसा करणारे आहेत आणि जो स्वतःला हिंदू समजतो तो हिंसा करतो, असत्य बोलतो, कपटी मनाचा, असं बरेचसे काय शब्द बोलले होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संसदेमध्ये त्यावेळेला उपस्थित होते, सभापती होते, बरेचसे मोठमोठी लोक तिथे उपस्थित होती। एवढं मोठं पवित्र संसद ही साक्षीदार आहे या गोष्टीला। मला राहुल गांधींच्या या वक्तव्यावरती राहुल गांधींना एकच सांगायचंय की राहुल गांधी हिंदू जर हिंसक असताना, खरं सांगतो तुम्हाला, खरं हिंदू हिंसक नाहीये। मी हिंदू कोण आहे ना, मी तुम्हाला शेवटला सांगेल। हिंदू जर हिंसक असता तर हिंदू हिंसक आहे, हिंदू असत्य बोलणारा आहे, हिंदू जो स्वतःला समजतो तो हिंसा करतो, एवढं वक्तव्य करून तुम्ही आज जे सुरक्षित आहात ना, तो हिंदू हिंसक आहे म्हणूनच सुरक्षित आहात। हिंदू धर्म डेंग्यू मलेरिया सारखा आहे, वाढत चाललेला आहे, त्याला आपण संपवला पाहिजे, अशा प्रकारचं वक्तव्य करणारा DMK स्टॅलिन, त्याचा मुलगा, हे आज स्वतंत्रपणे रोडवरती फिरतायत कारण त्याला हिंदू हिंसक आहे। पश्चिम बंगालमध्ये मतपेट्या पळवल्या जातात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या। जे बीजेपीचे कार्यकर्ते आहेत, बीजेपीचे तिथले पदाधिकारी आहेत आणि बीजेपीला सपोर्ट करणारे काही गाव आहेत, त्या गावातल्या लोकांना TMCच्या गुंडांकडून किंवा इतर काँग्रेसच्या तिथल्या गुंडांकडून पूर्णच्या पूर्ण गावांवरती हल्ले होतात, मारहाण होते, हातपाय तोडले जातात, का? हिंदू हिंसक आहे म्हणून। तुमच्या दादी, जी तुमची बहीण डिझर्व करते की पॉलिटिशियन ची क्वालिफाय, तुमची सिस्टर आहे प्रियंका गांधी, ही एवढ्यासाठी डिझर्विंग करते पॉलिटिक्स की ते दिसतात तुमच्या दादी सारख्या, म्हणजे इंदिरा गांधी नसबंदीचा कायदा आणला, इमर्जन्सीच्या काळामध्ये कित्येक लाखो लोकांच्या नसबंदी केल्या। कोणाच्या केल्या नसबंदी? हिंदूंच्या। का? तर हिंदू हिंसक होता म्हणून। पालघरमध्ये उद्धव ठाकरेंचं सरकार असताना, मुख्यमंत्री असताना साधू संतांना बरोबर त्यांनी मारलं गेलं। वयस्कर असलेला साधू संत, तो साधू बिचारा मरणाची, जीवनाची भीक मागवत होता त्या समोरच्या लोकांकडे, त्यांना लाठ्या काठ्यानी त्यांचा जीव जाईपर्यंत त्यांना मारलं, का? आणि तरीही ते आज सुरक्षित आहेत, त्याचं कारण हिंदू हिंसक आहे। राहुल गांधी, हम दो हमारे दो हे तुमच्या दादींनी सुरू केलेली योजना होती, त्या गोष्टीनंतर हम दो आणि हमारे दो हे कोणी लागू केलं? हिंदूंनी। का? तर ते हिंदू हिंसक आहेत। आजपर्यंत प्रभू श्रीरामाचं मंदिर भारतामध्ये आणि ह्या हिंदुस्थानामध्ये मेजॉरिटी कुठल्या जर कम्युनिटी असेल तर ती हिंदू कम्युनिटी, राईट? 100 करोडच्या आसपास लोकसंख्या असलेला हा समुदाय त्याच्या आराध्य देवतासाठी, त्याच्या आराध्य देवताच्या घरासाठी 500 वर्षापासून लढाई लढतोय। स्वतंत्र झाल्यापासून आतापर्यंत लढाई लढत होता, का? कारण तो हिंसक आहे। हिंसक हिंदूला बोलण्या पाठीमागे तुम्ही तुमचा स्वतःचा इतिहास बघायला पाहिजे होता आधी, आणि ते सगळं लोकांना समजलंय। लोक काही मूर्ख नाहीत आजकालची, की तुमच्या बोलण्याचा पाठीमागचा उद्देश काय होता। तुम्हाला फक्त आणि फक्त कॉन्ट्रोवर्सी निर्माण करायची होती आणि ते तुम्ही केली, आणि तुम्ही दाखवून दिला एक ठराविक वोटर्सला, वोट बँकेला, की निवडून आल्या आल्या आम्ही हिंदूंना कसं डिवचतोय। आणि मला एकच सांगायचंय, तुम्हाला जे आता 13 करोड मतं पडले, त्याच्यामध्ये कित्येक मतं हे हिंदूंची होती, आणि ज्या हिंदूंनी तुम्हाला मतं दिली, तुम्ही त्या हिंदूंच्या थोबाडावरती कानाखाली नाही मारली, थुकला तुम्ही त्याच्या थोबाडावरती, ज्या हिंदूंनी त्याला राहुल गांधी आणि काँग्रेसला मतं दिली।
हिंदू हिंसक नाही, हिंदू शंड आहे. हिंदूचं कसं झालंय माहितीये का, मी, माझी मुलं, माझी बायको आणि बस, दुसरं काय नाही. त्याचा रिझन तुम्हाला असं सांगतो, प्रत्येक हा पैशा पाठीमागे एवढा पागल झालेला आहे की त्याला वाटतंय की माझ्या समोर, माझ्यापर्यंत अजून ती गोष्ट पोहोचलेली नाहीये ना. एक उदाहरण देतो, खूप चांगलं उदाहरण, लक्ष देऊन आहे का. चिकनच्या दुकानात गेला, कोंबड्यांच्या दुकानामध्ये, कोंबड्यांच्या दुकानात तुम्ही गेला असाल कधी तर तुम्ही बघायला मिळालं असेल, एक कोंबडी कापायला उचलली जाते आणि बाकीच्या कोंबड्या त्या कोंबडीकडे फक्त बघतात आणि त्यांचं ते खाणं चालू ठेवतात. का माहितीये का, त्या बाकीच्या कोंबड्यांना वाटतं की अजून मी तर सेफ आहे ना, अजून माझा तर नंबर नाही आला ना. पण त्या सेफ आहेत का खरेच. आज त्या एका कोंबडीला कापली, याचा अर्थ त्याच्या पिंजऱ्यामध्ये ठेवल्यात, आज न उद्या त्याही कोंबड्या कापल्या जाणार आहेत. तुम्ही आणि आम्ही याच गोष्टीची वाट बघतोय. हिंदू जे आहेत ते याच गोष्टीची वाट बघतोय की आज माझ्यापर्यंत नाही आलं ना, आज माझ्या दारापर्यंत कोण आलं नाही ना. पण लक्षात घ्या, तुम्ही जर एकजूट नाही झाला, तुम्ही जर ह्या सगळ्या गोष्टींना विरोध नाही करायला सुरुवात केली, अहो हिंदू काँग्रेसला मत, मी पॉलिटिशियन मध्ये जातात ना, राजकारणात मला काही घेणं देणं नाही, तुम्ही काही करा, पण तुमची एक आयडिओलॉजी जी आहे, तुमची जे हिंदू विचारधारा आहे, ह्याला तरी तुम्ही जागाल की नाही. का राजकारणासाठी एखाद्या व्यक्तीच्या विरोधासाठी तुम्ही त्या हिंदू विचारधारेवरती पाणी सोडणार आहात. एक पक्ष बोलतो की हिंदू डेंग्यू मलेरियासारखा आहे, एका पक्षाचा अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते बोलतो की हिंदू हा हिंसक आहे, हत्या करणार आहे, हिंसा करणार आहे. आणि आजही हिंदू अशा व्यक्तीच्याच पाठीमागे उभा राहिलेत, सपोर्ट करतायत की वाह, राहुल गांधीने तर नरेंद्र मोदींना पाणी पाजलं. जरा जरी मॅच्युरिटी असेल तर विचारपूर्वक ह्या गोष्टी बघा. आणि खरोखर सांगतो, हिंदू हिंसक नाही, हिंदू हा शंड आहे. हिंदू हिंसक असता तर नुपूर शर्माच्या केसमध्ये नुपूर शर्माला घरी बसावं लागलं नसतं, एक पुस्तकातला कोट देऊन देखील. इतर स्वतः राहुल गांधी असतील किंवा आता सध्या, अहो हे लोक हजारो फॅक्ट आहेत ना, कुठल्याही पुराव्यानिशी ठेवत नाहीत, ते सगळे बिनपुराव्यानिशी फॅक्ट ठेवत आहेत. आणि हिंदू 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 करून हिंदूंमध्ये फूट पाडायचं, हे काँग्रेसची रणनीती आहे, ही इंग्रजांची रणनीती आहे. आणि काँग्रेस निर्माणच केले इंग्रजांनी हे फूट पाडण्यासाठी. जाऊन इतिहास कधीतरी बघा, काँग्रेसला कोणी निर्माण केलेलं आहे. त्यांची विचारधारा कशी काय बदलू शकते, ही त्याच इंग्रजांच्याच विचारधारेपासून पुढे प्रेरित झालेली लोक आहेत. पुढं राहुल गांधी, हिंदू खरंच तुमच्यामुळे आज हा विषय निघाला, पण हिंदू हिंसक नाही, हिंदू हा शंड आहे. आणि हिंदूला जागा होण्याची फार गरज आहे. त्याशिवाय तुमच्यासारखी लोक असे भोंकणार नाहीत. हिंदू उत्तर द्यायला अजून जागा झाला नाही, हिंदू झोपूनच आहे. आणि हिंदू खूप वर्षापासून झोपलेला आहे. आणि मी तुम्हाला जसं कोंबडींचं उदाहरण दिलं तर हिंदूचं तसं झालंय आज. बाकी अजून काय खूप सारख्या बोलण्यासारख्या गोष्टी आहेत, पण काय करणार, बोलून तरी फायदा काय. हिंदू झोपलेला आहे, हिंदू सेक्युलर झालेला आहे, हिंदू सेक्युलर व्हायला लागलेला आहे. आणि सेक्युलरचा किडा हा फक्त हिंदूंमध्ये, इतर कुठल्याही समाजामध्ये धर्मामध्ये नाही. तुम्ही जाऊन चेक करा. ठीक आहे. राहुल गांधींबद्दल 2 शब्द काय बोलायचे असतील तर कमेंट बॉक्स तुमच्यासाठी ओपन ठेवतोय. जय शिवराय, जय मल्हार.